ह्याच्यामध्ये आलो, हा तुमचा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथं 7 वॉच लिस्ट प्रोव्हाइड आहे. प्रत्येक वॉच लिस्टमध्ये तुम्ही 100 कंपन्या ॲड किंवा रिमूव्ह करू शकता. आता ह्याच्यामध्ये इथून फंड ॲड किंवा फंड रिमूव्ह करता येतो. त्यानंतर हे तुमचं प्रोफाईल असते, त्यामध्ये तुम्ही सेटिंग बाकीच्या गोष्टी चेंजेस करू शकता. XYZ कंपनी किंवा अल्ट्राटेक सिमेंट आहे. अल्ट्राटेक सिमेंटला बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आहे ह्याच्यासमोर डायरेक्टली येते. त्याच्या खाली लार्सन अँड टुब्रो आहे. आता सपोज मला जर काय ह्याला बाय करायचं आहे तर बाय करताना 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही इंट्राडेला बाय करू शकता, म्हणजे आज बाय करा आज सेल करा, नाहीतर तुम्हाला ओव्हरनाईटला किंवा कॅरी फॉरवर्ड किंवा त्याच्यामध्ये बोलतो आपण डिलिव्हरी, ह्या तिघांपैकी एकाला तुम्ही बाय करू शकताय. म्हणजे काय, मला आज बाय करायचं आहे बट आज विकायचा नाही आहे, उद्या परवा किंवा येणाऱ्या किती पण डेजमध्ये किंवा मला विकायचंच नाही आहे, तर त्या कंडिशनमध्ये पण मी ह्याला ओव्हरनाईट पोझिशनला क्रिएट करू शकतो आहे. म्हणजे काय, फर्स्ट सपोज जर का मी इथं आलो, लार्सन अँड टुब्रो कंपनी आहे, ह्याला बायला गेलो. बायला गेल्यानंतरनं ही तुम्हाला डॅशबोर्ड येते. याच्यामध्ये BSEवरनं बाय करायचं आहे का NSEवरनं बाय करायचं आहे इथून पण येते डायरेक्टली. तुम्ही जिथं तुम्हाला रेट कमी आहे तिथे ॲटोमॅटिकली सेट असते. आता इथं बघायला गेला तर 3650.95 आहे, इथं 3650 आहे, म्हणजे NSEला थोडासा रेट खरं डिस्काउंट आहे. डाऊन साईडला आला तर इथं इंट्राडे रेग्युलर ठेवायचं, इथं इंट्राडे आहे, इथं लॉंग टर्म आहे. आता इंट्राडे म्हणजे काय, आजच बाय करायचं आहे आजच सेल करायचं आहे, त्याला आपण बोलणार इंट्राडे, किंवा त्याचं दुसरं नाव आहे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. म्हणजे काय असते की आता ह्याच्यामध्ये बघायला गेला तर 3651 रुपयाची प्राईज आहे, पण मी तर एक क्वांटिटी टाकली तर मला फक्त 730 रुपये ते फक्त काय करते विचारते. म्हणजे होल कॅपिटल द्यायची गरज नाही आहे इंट्राडेसाठी. तुमच्याजवळ जर का त्याचं 5x पण जर का तुमच्याकडे पैसे असतील तरी पण काय अडचण नाही आहे, तुम्ही त्याला बाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, कारण की इंट्राडेला काय हा स्टॉक शून्य होणार नाही आहे आणि सेम टाईमला तुम्हाला क्वांटिटी जास्त भेटते कमी रुपयेमध्ये, तर त्यासाठी हे सगळं केलं असते. त्यानंतर लॉंग टर्मला जर का मी सिलेक्ट केला, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन जी अमाऊंट जी आहे हे तुम्हाला होल कॅपिटल पे करावं लागते. कारण की ब्रोकरला पण समजलं की तुम्हाला हे पोझिशन जी आहे हे तुम्ही आज पण विकू शकता किंवा तुम्ही ह्याला ओव्हरनाईटला होल्ड करू शकता, लॉंग टर्मला तुम्ही होल्ड करू शकता. त्यामुळे बऱ्यापैकी जे पण ब्रोकर आहेत ते ओव्हरनाईट पोझिशनसाठी तुम्हाला मार्जिन देणार नाहीत, बट इंट्राडेसाठी ते तुम्हाला मार्जिन देतील. कारण की त्यांना पण माहिती आहे की पहिली गोष्ट ते एका दिवसात काय शून्य होणार नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला कंपल्सरी सेल करणार आहे. बाय केला असाल तर सेल करणार आहे किंवा सेल केला असाल तर बाय करणार आहे. आणि सेकंड असते की त्याच्यामध्ये जर का आपण सेल नाही केलो तर आपला जो ब्रोकर आहे हा ॲटोमॅटिकली आपली जी ऑर्डर आहे हा कट करतो. ओके, तर हे 2 रिझन आहेत. इंट्राडेचं जे टायमिंग आहे हे प्रत्येक ब्रोकरचं वेगवेगळं असते, 3:15 मोस्टली लक्षात ठेवा, बट कधी कधी 3:20 3:25ला पण त्याची ऑर्डर ॲटोमॅटिकली कट होते. ओके, 0दा जर का असेल तर ॲटोमॅटिक कट होते, अँजलला पण ॲटोमॅटिक कट होते, धनला पण ॲटोमॅटिक कट होते. ओके, अपस्टॉकला पण ॲटोमॅटिक कट होते. आता त्यानंतर इथं कवर ऑर्डर आहे, हे शक्यतो ऑर्डर लागत नाही तुमचं ऑप्शनसाठी. AMA ऑर्डर आहे. AMA ऑर्डर म्हणजे सपोज मला उद्या मार्केट बघायचं नाही आहे, मी आउट ऑफ स्टेशन आहे आणि त्या कंडिशनला जर का मला तो स्टॉक जर का स्विंग ट्रेडिंगला पाहिजे आहे तर तुम्ही मार्केट संपल्यानंतरनं तुम्ही ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि डायरेक्टली ज्यावेळी पण मार्केट चालू होईल त्यावेळी तुम्हाला ती ऑर्डर डायरेक्टली भेटणार आहे. आईसबर्ग ऑर्डर म्हणजे अशी ऑर्डर आहे, आता बऱ्याच वेळा जर का तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड कराल, सपोज जर का मी करतो आता 23,000चा मला निफ्टीचा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, जर का मला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, बट ह्याचं आता तुम्ही ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. इथून तुम्ही त्याचं लॉटमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करू शकता. ह्याच्यामध्ये जर का सपोज मी रेग्युलरला आलो आणि इथं मी टाकलो सपोज 2500 जर का टाकलो तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की यू आर ट्राईंग टू प्लेस ॲन ऑर्डर मोर दॅन फ्रीज. म्हणजे काय आहे, एका सिंगल टायमिंगला NSE कडून आले ते ॲक्च्युली, तर त्यांनी काय केलं की 72 लॉट म्हणजे 1800 क्वांटिटी एका टाईमला आपण पंच करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी तुम्हाला सेम टायमिंगला पंच करता येणार नाही आहे. म्हणजे जर का मला एका टायमिंगला बाय करायचं आहे तर मिनिमम मी 1800 क्वांटिटी बाय करू शकतो आहे. मला जर का 18,000 बाय करायचे असतील तर मला 1800च्या 10 वेळा ऑर्डर लावाव्या लागतील. तर तसं करण्यापेक्षा आईसबर्ग म्हणजे काय, तर हा एक कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे, जे हिमनग असते म्हणजे मोठे मोठे बर्फा प्रदेशामध्ये जे मोठे मोठे असं हिमाचल असते ना, म्हणजे बर्फ आईस त्याचे बारके बारके तुकडे करता येते. ओके, म्हणजेच काय, मला सपोज 25,000 सपोज मला बाय करायचं आहे.
ओके, तर मी ह्याला काय करणार, ह्याला मी आईसबर्गमध्ये ब्रेक करणार नंबर ऑफ लेगमध्ये. ओके, तर हे आपल्या हातात असते की तुम्हाला किती लेगमध्ये ते ऑर्डर टाकायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला काय करू शकता, कट करू शकता. सपोज मला 2000 क्वांटिटी बाय करायचे आहेत, तर 2000 क्वांटिटी मी 5 लेगमध्ये पण टाकू शकतो आहे किंवा मिनिमम 2 लेगमध्ये मला टाकायला पाहिजे. 1 लेगमध्ये हे जाणार नाही. 1 लेगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार, कारण की एका टायमिंगला 1800 क्वांटिटी जातात. तर वरचे 200 क्वांटिटीसाठी तुम्हाला 2 लेग करावं लागेल. म्हणजे 2 लेग जर का केला तर 40 लॉटचा 1 लेग जाणार, 40 लॉटचा 1 लेग जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की तुम्ही हेवी क्वांटिटी जर का तुम्हाला बाय करायच्या असतील, बट तुम्हाला डबल द ऑर्डर लावायचं नसेल, तर एकाच ऑर्डरमध्ये हेवी क्वांटिटी तुम्ही इथून आईसबर्गच्या विंडोमधून सेंड करू शकता. कुठल्या कुठल्या ब्रोकरला ब्रॅकेट ऑर्डर नाव आहे आणि झिरोदाला आईसबर्ग नाव आहे. ओके, तर दोघांचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे. त्यानंतर रेग्युलरला या. एवढे क्वांटिटी तर तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही पर्च नाही करणार, तर रेग्युलरला या. इथं रेग्युलरला आला तर 1800च्या वरती लॉट ह्याच्यामध्ये जाणार नाहीत. तर त्यासाठी आपण काय करूया, सपोज मला 2च लॉट मला पाहिजे आहे, तर 2 क्वांटिटी. ओके, इथं लॉटवरती आलं आहे, तर ह्याच्यामध्ये मी टाकतो 2 लॉट. जर का मला 2 लॉट पाहिजे आहे तर इथं आलो 2 लॉट. आता 2 लॉटसाठी इंट्राडे आणि ओव्हरनाईट एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. जर का तुम्ही एक्सपायरीला ट्रेड करताय किंवा कधी पण ट्रेड करताय, बट तुमची पोझिशन जी आहे ती तुम्हाला 3 पोझिशन 3:22पर्यंत न्यायची असेल, तर तुम्ही ओव्हरनाईट सिलेक्ट करा. ह्याच्यामध्ये काही पण सिलेक्ट करा, तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे. ओव्हरनाईट ठेवा नाहीतर इंट्राडे ठेवा, काहीच फरक पडणार नाही. अमाऊंट सेम लागते. ओके, आता मगाशी नाव होतं ज्यावेळी तुम्ही लार्सन अँड टुब्रो बाय करत होता त्यावेळी नाव होतं लॉंग टर्म, आणि ज्यावेळी तुम्ही ऑप्शनमध्ये बाय करायला जाणार किंवा फ्युचरमध्ये बाय करायला जाणार त्यावेळी तुम्हाला नाव येते ओव्हरनाईट. ओव्हरनाईटचा अर्थ आहे त्या डेपर्यंत तुम्ही त्याला होल्ड करू शकता. त्यानंतरनं काय आहे, आता ह्याला मला बाय करायचं आहे, बट मला इंट्राडेला बाय करायचं आहे, तर मी इंट्राडेचा ऑप्शनला सिलेक्ट करणार. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. फर्स्ट कॅटेगरी आहे की जर का मला करंट मार्केट प्राईजला बाय करायचं असेल, तर जी माझी करंट मार्केट प्राईस चालू आहे त्यासाठी त्याच्यावरती येणार, मी मार्केटला सिलेक्ट करणार आणि बायच्या विंडोला सिलेक्ट केला तर हा डायरेक्टली मला करंट मार्केट प्राईजला भेटून जाईल. जी प्राईस ह्याच्यामध्ये दिसते त्या प्राईजला भेटून जाईल. जर का मला जी प्राईस दिसाले आत्ता दिसायला लागले 3651.30, तर ह्याच्या डाऊनसाईडला मला जर का बाय करायचं असेल, म्हणजे 3640 3630 या रेटला बाय करायचं असेल, तर मी ह्याच्यामध्ये काय करणार, मी ह्याच्यामध्ये लिमिट ऑर्डर सिलेक्ट करणार. इथं मी प्राईस टाकणार मला कोणत्या प्राईजला पाहिजे आहे, आणि त्यानंतर मी काय करणार, बायच्या विंडोला सिलेक्ट करणार. जसं मी बायच्या विंडोला क्लिक करणार, आपली ऑर्डर प्लेस झाली. ही ऑर्डर जाते तुमची ऑर्डर विंडोमध्ये. ऑर्डर विंडोमध्ये या. ऑर्डर विंडोमध्ये आला तर इथं तुम्हाला ओपन ऑर्डर दिसते. ज्यावेळी किती वाजता तुम्ही पंच केलं ऑर्डर ते टायमिंग पण येते, कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे ते येते, प्रोडक्ट काय आहे, MIS मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ इंट्राडेमध्ये आपण टाकलो ते येते, क्वांटिटी किती आहे ते येते, लास्ट ट्रेडेड प्राईस म्हणजे आत्ता प्राईस काय चालू आहे ते येते, आणि आपल्याला काय रेटला पाहिजे आहे ते पण येते. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. जर का तुम्हाला करंट मार्केट प्राईसला पाहिजे असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली 1 क्वांटिटी बाय करू शकता, किंवा ह्याच्यावरती या 3 ऑप्शन आहेत, 3 डॉट आहेत, 3 डॉटला सिलेक्ट करा. इथून कॅन्सल करू शकता किंवा इथून मॉडिफाय करू शकता. दोन्हीपैकी एक काय पण करू शकता. मॉडिफायला आला त्यानंतर इथं या. इथं आला तुम्ही मार्केटला पाहिजे असेल तर मार्केटला सिलेक्ट करा आणि मॉडिफाय करा. मॉडिफायवरती क्लिक केला, बाय डिफॉल्ट ते तुम्हाला भेटून गेलं. आता इथं आलं ग्रीन कलर कंप्लीट. कंप्लीट म्हणजे काय, तुम्हाला हे भेटले, काय रेटला भेटले तर इथं प्राईजला बघू शकता तुम्ही 3652 रुपयाला आपल्याला ते काय झालं भेटलं आहे. त्यानंतर इथं पोझिशनमध्ये यायचं. पोझिशनमध्ये आला तर भेटल्यानंतर तुम्हाला त्याचा जे प्रॉफिट किंवा लॉस जे आहे हे तुम्हाला दाखवायला स्टार्ट झालं आहे. ओके, आता सेम टायमिंगला आता ह्याला आपण बाय केलं आहे. आता मला ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस यूज करायचा आहे. तर स्टॉप लॉस म्हणजे काय, आपण कोणत्या रेटला बाय केलं आहे, आपण बाय केलं आहे 3652 रुपयाला आपण बाईंग आहे. जर का 3652पेक्षा जर का ते अपसाईडला गेलं तर तुम्हाला इथं प्रॉफिट दाखवणार. 3652पेक्षा जर का लोअर साईडला आला तर हे लॉस दाखवणार, आणि 3652लाच असेल तर 0 येणार. ओके, आता स्टॉप लॉस म्हणजे काय, ज्या रेटला आपण बाय केलं आहे त्याच्यापेक्षा डाऊन साईडचा जी प्राईज आहे ह्याला बोलतो आपण स्टॉप लॉस प्राईज. ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा, तर ह्यासाठी यायचं तुम्हाला इथं या 3 डॉटवरती सिलेक्ट करा. एक्झिटवरती यायचं आहे, सेलला जायचं नाही आहे, एक्झिटवरती यायचं आहे. एक्झिटवरती आला त्यानंतर तुम्हाला सेलची विंडो येते. सेलची विंडो आली तर ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही, ॲज इट इज ठेवायचं. त्यामध्ये फक्त काय चेक टाकायचं, तुम्हाला SL ऑर्डरला सिलेक्ट करायचं आहे.
एस एल ऑर्डरला सिलेक्ट करा. आपण बाय केले 3652ला, आपला स्टॉप लॉस त्याच्या खालचाच असणार. सपोज 3648 जर का आपला स्टॉप लॉस आहे तर ह्याच्यामध्ये एस एलवरती सिलेक्ट करायचं आणि जो आपली स्टॉप लॉसची प्राईज आहे ती इथं टाकायची 3648, जी आपली स्टॉप लॉसची प्राईज आहे. आता ट्रिगर प्राईज म्हणजे काय, तर अशी प्राईज, आता इथं तुम्हाला मार्केट डेप्थ आहे. मार्केट डेप्थ म्हणजे काय, तर किती लोक ह्याच्यामध्ये ऑफर करायलेत, किती लोक बीड करायलेत, बायर सेलर काय करायला लागलेत, कोणते प्राइजेसला त्यांच्यामध्ये ऑर्डर एक्सचेंज व्हायला लागले ते तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेल्स समजते. म्हणजे एक्सचेंजमध्ये काय चालू आहे. आता आपण जे ऑर्डर प्लेस करतोय ते आपण ऑर्डर प्लेस करतोय 3648ची, बट करंटली तर प्राईस चालू आहे 3652. म्हणजे हिथं आपली ऑर्डर जाणार नाही आहे. तर हिथं आपले ऑर्डर फास्ट जर का व्हायचं, एक्झिक्यूट व्हायचं असेल, फास्ट ऑर्डर जर जायची असेल तर ट्रिगर प्राईजला काय करायचं, जी आपली लिमिट प्राईज आहे त्या प्राईजपेक्षा 5 पैसे जास्त, म्हणजे 3648.5 आणि सेलला सिलेक्ट करायचं. जसं सेलला क्लिक करणार, आता आपला जो स्टॉप लॉस आहे हा प्लेस झाला आहे. आपल्या इथं ट्रिगर पेंडिंग आलं आहे. म्हणजे ज्यावेळी इथं प्राईज येणार 3648 किंवा 3648.50, दोन्हीपैकी काय पण एक प्राईज येऊ दे, डायरेक्टली आपली ऑर्डर याच्यामध्ये एक्सचेंजमध्ये जाणार आणि आपली ऑर्डर डायरेक्टली ट्रिगर होणार, आपला स्टॉप लॉस त्यामध्ये ट्रिगर होणार. अगेन एक एक्झाम्पल घेऊया, त्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. सपोज महिंद्रा अँड महिंद्रा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा मी जर का बाय केलो, ह्याच्यामध्ये सपोज मी बाय करतोय. आता सपोज मला बाय करायचं आहे लिमिटला, म्हणजे करंट मार्केट प्राईस चालू आहे 50-60.30, मला जर का त्याच्यापेक्षा कमी रेटला बाय करायचं आहे, देन मी लिमिटला प्राईस टाकणार, बायला सिलेक्ट करणार, ती आपली ऑर्डर येणार ऑर्डर विंडोवरती. ज्यावेळी सेम प्राईज येईल त्यानंतर ती येणार पोझिशनमध्ये आणि इथून तुम्ही मग टार्गेट किंवा स्टॉप लॉस लावू शकता. ओके, त्यानंतर सपोज आपण कुठला पण एक रँडम स्टॉक घेऊ, ज्यामध्ये बघू पहिल्यांदा काय व्हायला आहे. साईडवेज आहे पुरा, बेल हे पण साईडवे आहे, बऱ्यापैकी स्टॉक साईडवे आहेत. ओके, आता सपोज मला वाटलं की सपोज आता हे टेक्निकली तर नाही आहे, बट जस्ट असंच की बाबा मला वाटतं हे डाऊनला यायला लागला आहे किंवा टेक्निकल निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, जे काय असेल ते. सपोज तुम्हाला वाटलं की मार्केट पडतंय तर आपण इक्विटीमध्ये पण आपण काय करू शकतो, सेल करू शकतो, बट इंट्राडेला सेल करता येते. लॉंग टर्मला जर का तुम्ही सेल करायला गेला तर होणार नाही. जर का तुमच्याकडे पहिल्यापासून जर का तो स्टॉक असेल तर होऊ शकतं. म्हणजे सपोज आता याच्यामध्ये एक स्टॉक आहे कोल इंडिया नावाचा, याच्यामध्ये टाकतो मी कोल इंडिया. ओके, याच्यामध्ये क्वांटिटी आहेत, सपोज 28 क्वांटिटी आहेत, ह्याला मला विकायचं आहे. तर ओव्हरनाईट म्हणजे आज मी बाय केला आहे आणि 10 दिवसांनी मी त्याला बघतोय आणि मला वाटलं की चांगलं प्रॉफिट चालू आहे, मला आता ह्यातून बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही होल्डिंगमधून बाहेर पडा. होल्डिंगवरती या, जे तुमचं होल्डिंग आहे त्याच्यावरती येऊन बाहेर पडू शकता किंवा इथून पण बाहेर पडता येते. सेलला जावा. सपोज तुम्हाला सेल करायचं आहे, सेलला आला. आता हे तुम्हाला काय विचारणार, हे तुम्हाला विचारणार की CDS सेल. आपण स्टार्टिंगला स्टडी केलं आहे की आपले जे पण शेअर आहे ते दिसणार आपल्या ब्रोकरमध्ये, बट ते ॲक्च्युली डिपॉझिट पार्टिसिपंटकडे आहेत. जर का तुमचं अकाउंट झिरोदाकडे आहे किंवा अँजलकडे आहे किंवा झिरोदा, अँजल, धन, ॲपस्टॉक कुणाकडे पण असेल तर तुमचा जो डिपॉझिट पार्टिसिपंट आहे तो CDS सेल आहे. ह्याच्यामध्ये कंटिन्यूला यायचं. कंटिन्यूला आला, तुम्ही TPIN नावाचा एक ऑप्शन असतो जो तुमच्या ज्यावेळी तुम्ही अकाउंट ओपन करताय त्या टायमिंगला तुम्हाला TPIN जर का तुम्ही सर्च केला जीमेलला तर ते येते TPIN. ओके, तर ते जीमेलला येते. जर का तुम्हाला लक्षात नसेल तर फॉरगॉट करा. फॉरगॉट केला तर तुमच्या मोबाईलला तो TPIN येणार. फॉरगॉट केल्यावरती तुमच्या मोबाईलला TPIN येतो. त्यानंतर जो TPIN आला तो TPIN तुम्ही टाकायचा कंटिन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर याच्यामध्ये जो TPIN आला तो TPIN मी टाकतो याच्यामध्ये. ओके, TPIN टाकला, व्हेरीफाय केलं की OTP येते. ओके, इथे तुमचा जे स्टॉक आहे ते पण दिसते. इथं OTP येणार, OTP पण टाकायचा. ओके, आणि व्हेरीफाय करायचं. डन झालं आहे. आता हे झाल्यानंतर ना तुमचा स्टॉक विकला जाणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला परत तेच ऑर्डर सेल करायचं आहे. आता तुम्ही ह्याला दिवसभरात तुम्हाला ते कधी विचारणार नाही TPINसाठी. ओके,
आणि हे कशासाठी असणार, हे फक्त ह्यासाठी आहे जे पण स्टॉकला तुम्ही स्विंग ट्रेडिंगला बाय केला आहे किंवा इन्व्हेस्टमेंटला बाय केला आहे आणि तुम्हाला त्याला जर का विकायचं असेल तर त्याच कंडिशनला ते तुम्हाला विचारणार आहे, अदरवाईज हे तुम्हाला विचारणार नाही आहे. ओके, सपोज तुम्हाला जे पण स्टॉक सेल करायचे आहेत सगळेच्या सगळे करायचे असतील तर सगळेच्या सगळेला सिलेक्ट करा, सेल करा. जर का तुम्हाला लिमिट म्हणजे टार्गेट लावायचं आहे की आत्ता प्राईस चालू आहे 495.50 जर का प्राईज आहे, सपोज मला तुम्हाला विकायचं आहे, सपोज ह्याला 498ला विकायचं आहे, तर ज्या रेटला विकायचं आहे ते रेटच्या याच्यामध्ये सेल ऑर्डर टाका. ही तुमची ऑर्डर प्लेस झाली, ही ऑर्डर गेली तुमची ऑर्डर विंडोमध्ये. आता ह्याच्यामध्ये ह्याला पण अजून स्टॉप लॉस हिट झाला नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळी 498ची प्राईज येणार हे ॲटोमॅटिकली कट होणार. ओके, आता हे कधीपर्यंत करते, हे करते 3:30पर्यंत. जर का 3:30पर्यंत ही ऑर्डर जर का आली, कुठली CNCची ऑर्डर जर का आली तर ते एक्झिट करणार, अदरवाईज एक्झिट करणार नाही आहे. आणि हे जे ट्रिगर आहे हे ट्रिगर जर का तुम्ही हाय असं याला ठेवला तर हे 3:20, 3:15 किंवा 3:25पर्यंत ठेवतं आहे. जर का त्यापर्यंत जर का तुमचा स्टॉप लॉस पण हिट झाला नाही आणि तुम्ही जर का त्याला विकला पण नाही तर ते मॅन्युअली कट करून टाकते. ओके, तर हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये होते, डायरेक्टली होल्ड राहतील, काय अडचण नाही आहे. आता याच्यामध्ये बघायला गेला पोझिशनमध्ये तर ते अपसाईडला जायला, सपोज तुम्हाला वाटलं की तुम्ही स्टॉप लॉस लावला बट त्या स्टॉप लॉसला मार्केट आलं नाही आहे, टार्गेटला मार्केट जायला आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही ऑर्डरमध्ये या, जिथे तुम्ही आपण स्टॉप लॉस आपण लावला आहे त्या स्टॉप लॉसवरती या, इथून मॉडिफाय करायचं आणि मॉडिफाय केल्यानंतर तुम्ही इथून ह्याला लिमिटला टार्गेट लावू शकता. सपोज मी याच्यामध्ये टार्गेट टाकतो, आता मुद्दामून कमी टाकूया आपण याच्यामध्ये 5.5चं टाकूया, मॉडिफाय करूया. ज्यावेळी ही प्राईज येणार 36.55 ॲटोमॅटिकली ते काय होणार, एक्झिट होणार. ओके, ओके 53 केले की होऊ दिलं कट पटकन आणि समजल. ओके, 53ला पण नाही एक्झिट झाला कारण की तेवढे बाहेर सेलर नाही आहेत त्यामध्ये. 53.05 आला की एक्झिट होईल, ते गेला. ओके, 53लाच गेला, 53.05ला. ज्यावेळी तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार ना, इथं कंप्लीट नावाचं स्टेटस होणार. कधी पण चेक करा तुम्ही, दिवसात तुम्ही जे पण ट्रेड केला आहे, सपोज जर का तुम्ही इंट्राडे केला असाल तर ज्या कंपनीमध्ये तुम्ही पहिल्यांदा बाय केला आहे ते कंपल्सरी सेल व्हायला पाहिजे, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सेल केला त्यानंतर त्यामध्ये बाय व्हायलाच पाहिजे. ओके, जर काही असं झालं नसेल, कुठं तर तुमची ऑर्डर पेंडिंग असेल किंवा तुम्ही बाय केला पण सेल करायचं विसरला असाल तर पहिल्यांदा जाऊन त्याला एक्झिट करा. आता ह्याच्यामध्ये तुमचं काय पण होणार नाही आहे, ह्याच्यामध्ये ॲड होतील क्वांटिटी बट ह्याला हे हालत नाही आहे. याचा अर्थ काय झालं, हे तुमचं ऑर्डर एक्झिट झाले. ओके, आता हे 498ला ज्यावेळी होईल त्यावेळी ॲटोमॅटिकली कट होईल. सपोज जर का तुम्हाला वाटलं की एखादा शेअरला सेल करायचा आहे, तुम्ही सेल करू शकता. सपोज जर का तुमच्याकडे ते शेअर नसेल तर लॉंग टर्मला सेल करता येणार नाही, ते तुम्ही इंट्राडेला सेल करू शकता. तर काय अडचण नाही, इंट्राडेला सिलेक्ट करा, जी एवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ठेवा. मार्केटला पाहिजे तर मार्केटला सिलेक्ट करून सेल ऑर्डरला सिलेक्ट करा. सेल ऑर्डरला केला डायरेक्टली ते ऑर्डरमध्ये येते, ओपन विंडो आली, आपण पहिल्यांदा सेल केला. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला टार्गेट लावायचं आहे, म्हणजे आपण सेल कितीला केलं आहे, तर आपण सेल केलं इथे तुम्हाला कंप्लीट एक्झिक्यूटमध्ये येते की सेल तुम्ही केला आहे 607ला. ओके, 607ला आपण काय केले, सेल केले. सेल केल्यानंतर ना ते प्राईस जर का अपसाईडला गेला तर ह्यातून तुम्हाला लॉस दिसणार, आणि सेल केल्यानंतर प्राईस डाऊनसाईडला आली तर त्यात तुम्हाला प्रॉफिट दिसणार. जर का तुम्हाला प्रॉफिटला टार्गेट लावायचं असेल तर तुम्ही सेल केला आहे 607ला, याचा अर्थ की 607पेक्षा जेवढं प्राईस डाऊनसाईडला येणार ते आपलं काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. इथून तुम्ही अजून ॲड पण करू शकता. एक्झिटवरती या, एक्झिटवरती आला तर सपोज तुमचं टार्गेट आहे 605. आता ह्याच्यामध्ये अंदाजे टाकतोय आपण आणि बायला जायचं. बायला गेला तर आपण हे टार्गेट लावलं आहे, ज्यावेळी 605ला प्राईस येणार ते ॲटोमॅटिकली काय होणार, एक्झिट होणार. ओके, आता ह्याच्यामध्ये कधी पण ज्यावेळी पण तुम्ही ट्रेड करणार तर पहिल्यांदा स्टॉप लॉसचा प्लॅन ठेवत जावा, मग टार्गेटचा प्लॅन ठेवत जावा, कारण की ग्लिचमध्ये काय होते कधी कधी मार्केट झपकन एक मोमेंट स्पाईक करत असते. आता आपण पहिल्यांदा टार्गेट लावलं आहे, बट जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावायचा असेल तर इथं तुम्ही काय करा, मॉडिफाय करा, SLवर जावा. 607ला आपण बाय केला आहे तर 608 टाकू आपण किंवा 9 टाकू, आणि 609 तुमचा स्टॉप लॉस आहे.
तर 609पेक्षा कमी प्राईस, कारण की आत्ता प्राईस 607ला आहे, तर प्राईस वाढली तर 608 होणार, 608.5 होणार, 608.95 होणार. तर जे स्टॉप लॉस आहे ना ह्याच्यापेक्षा 5 पैसे कमी ह्यात टाकायचे, 5-10 किती पण टाका, काय फरक पडत नाही. ओके, आणि मॉडिफाय करायचं. आता ज्यावेळी 608.95 येणार किंवा 609 येणार, ॲटोमॅटिकली ते जे स्क्रिप्ट आहे ते डायरेक्टली एक्झिट होणार, कारण की आपण हायर प्राईजला आपण काय केलं, स्टॉप लॉस टाकला. एकदा बाय केल्यानंतर आपण मॉडिफाय कधीही करू शकतो का? हां, तुम्ही कधी पण करू शकता. एकदा का तुम्हाला भेटलं ना ते तुम्ही मॉडिफाय कधी पण करू शकता. आता सपोज बाय डिफॉल्ट आता कुठलाच एखादं घेऊया आपण, सपोज ह्यालाच घेतलो स्टेट बँकला, आणि सपोज ह्याला आपण बाय केला लॉंग टर्मला, मला वाटलं की हा स्विंग ट्रेडिंगला मला पाहिजेला, मी ना बाय केला. आता हा भेटला मला, हा गेला कुठं पोझिशनमध्ये. ओके, आता इथून मी याला कन्वर्ट पण करू शकतो की मला वाटलं की नाही मला ॲक्च्युली मला बाय करायचं आहे. सपोज मी ह्याला बाय केला ॲक्सिस बँकला, इंटाडेला बाय केलं, पण मला वाटलं की इंटाडेला मी ना बाय केलं आहे, माझ्याकडे पैसे पण तेवढे आहेत, जेवढे एवढे पाहिजे तेवढे पैसे पण आहेत, पण मला हा स्विंगला न्यायचा आहे, म्हणजे पोझिशनला न्यायचा आहे. तर मी इथून कन्वर्ट करू शकतो. इथून आला, इथं कन्वर्टचा ऑप्शन आहे, कन्वर्टला जावा, कन्वर्ट करा. हा कन्वर्ट झाला. पहिला MIS होता, आहे CNC झाला. ओके, आता हा पण MIS आहे, पण हा होणार नाही कारण की इथं सील केला आहे आपण, तर हा होणार नाही. ओके, आणि कन्वर्ट केल्यानंतर ना पण तुम्ही त्याला आज पाहिजे, आज प्रॉफिट झाला चांगला, तर तुम्ही याला आज पण एक्झिट करू शकता. सपोज तुम्ही एक्झिट केला, तुम्हाला वाटलं की नाही मार्केटलाच विकायचं, मार्केटला विका, काही फरक पडणार नाही आहे. ओके, आणि सपोज जर का तुम्हाला वाटलं की हा आपण बाय केला आहे, प्रॉफिट चांगला आला, ह्याला पण विकायचं आहे, ह्याला पण विका, काही फरक पडणार नाही आहे. टार्गेटला एक्झिट करा, काय तर टार्गेट टाकून एक्झिट करा, नाहीतर हायस्ट मार्केटला पण एक्झिट करा, काही फरक पडणार नाही आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस लावला. सपोज तुम्हाला वाटलं की बाबा माझे हे दोन्ही पण स्टॉप लॉस एक्झिक्यूट होत नाही आहेत, मी काय करतो, ह्याला मॉडिफायवरती जातो किंवा इथून कॅन्सल करतो. इथून कॅन्सल पण करू शकता, पोझिशनला येऊन परत तुम्ही इथून एक्झिट करू शकता. आता ह्याला वेळ लागते, त्याच्यापेक्षा डायरेक्टली मॉडिफाय केलेलं कधी पण बेटर असते. ओके, आता इथं आपले फक्त एक ऑर्डर पेंडिंग आहे, जी की कोल इंडिया, जो की आपल्याकडे पोझिशनला आधी स्टॉक होता, त्याला आपण कसं विकायचं ते तुम्हाला दाखवलं आहे, फक्त ते अजून गेलं नाही आहे. तर तुम्ही इथून मॉडिफाय करू, डायरेक्टली मार्केटला या, करंट प्राईस आणि मॉडिफाय करून टाका. आता हा आपला एक्झिट झाले, जे आपल्याकडे स्टॉक होते ते एक्झिट झाले. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पण पैसे आहेत 495.25 प्रमाणे 28 शेअरचे जे पण पैसे आहेत ना, हे तुम्हाला सगळेच्या सगळे आज भेटणार नाहीत. ऑलमोस्ट 80% 90% तुम्हाला आज भेटतील. रिमेनिंग जे फंड आहे ते तुम्हाला डिलिव्हरी होल्डिंगमध्ये राहत असते ते, आणि ते नेक्स्ट डेला भेटणार. आणि हे पैसे तुम्ही आज विड्रॉ नाही करू शकणार. हे पैसे तुम्हाला T+1 वर्किंग डे, म्हणजे आज मंडे आहे, उद्या जरा तुम्ही विड्रॉ करू शकता. उद्या जर तुमच्याकडे सगळे पैसे येतात, उद्या विड्रॉ करू शकता. तर ह्याची कॅश तुम्हाला आज विड्रॉ करायला अजून तर भेटत नाही आहे. सेबी त्यावर काम करते, मे बी भेटून जाईल लवकरात लवकर. बट करंटली तरी असं कंडिशन आहे की आज जर का मी सगळे शेअर विकले तर मला आज पैसे माझ्या बँक अकाउंटला येणार नाहीत, डीमॅट अकाउंटला येते, त्याच्यावर तुम्ही दुसरा शेअर बाय करू शकता. बट 100% क्वांटिटी येणार नाही, 80% क्वांटिटी 70% क्वांटिटी येत असते. वरचे जे पैसे आहेत ते नेक्स्ट डेला येत असतील. तर असं म्हणायचं नाही की सगळे पैसे आले नाहीत, तर येतात पैसे, नेक्स्ट डेला येतात. किंवा ऑप्शनला तुम्ही ट्रेड केला, तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला, तर त्याचे पण पैसे तुम्हाला आज येणार नाहीत, उद्या. म्हणजे फंडमध्ये दिसतील तुम्हाला पैसे, विड्रॉ नाही करता येणार, कारण की त्याचं सेटलमेंट सायकल तिला वेळ लागते. आणि जर का हॉलिडे आला उद्या चला तर ते मध्ये होत नाही. म्हणजे सपोज आज फ्रायडे आहे किंवा आज नॅशनल हॉलिडे आहे, बट मार्केट चालू आहे. आता मागच्या वेळी कुठला होता ते, बुद्ध पौर्णिमा होती, तर त्यावेळी काय झालं, ॲक्च्युली गव्हर्नमेंट सुट्टी आहे बट मार्केट चालू होतं. मग त्यावेळी ब्रोकरला सुट्टी होती, तर त्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं, जे पण तुमचं प्रॉफिट आहे ना ते तुम्हाला त्यात दिसलं नाही त्या दिवशी किंवा त्या नेक्स्ट डेला दिसलं नाही, आणि ते विड्रॉ पण करता आलं नाही, ते नेक्स्ट डेला येते. तुम्ही त्याला नंतर ना हे करू शकताय. आता तुम्ही ज्यावेळी पण तुमची होल्डिंग विकणार, इथं कुठंच तुम्हाला सोल्ड होल्डिंग आलं नाही, बट इथं तुम्हाला सोल्ड होल्डिंग आलं आहे, तर हे बदलत राहत असते. ओके, तर ह्याला घाबरायचं नाही की लॉसवाला आहे प्रॉफिटवाला आहे, हे बदलत राहणार, हे आज दिवसभर बदलत राहणार ते. ओके, नाही तर त्याला बघून तुम्ही नवीन आणि पोझिशन काय करू नका. हे तुम्ही विकल्यानंतर ना काय चाललं ते दाखवते की मी ह्याला विकलं
विकल्यानंतर ना हा लॉसमध्ये चालला आहे, त्या म्हणजे